हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मीमांशा अँड सावीवाड. आज मी मटकीची उसळ बनवणार आहे हिरव्या मिरच्यांमध्ये. त्यासाठी लागणारे साहित्य: मटकीची उसळ, त्यात मी चणे भिजत टाकले होते, कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, कढीपत्ता व हिरव्या मिरच्या. गॅसवर कढई ठेवून तेल टाकून जिरे, मोहरी, लसूण, अद्रक, कढीपत्ता, हिंग, कांदा चांगला लालसर होऊन द्यायचा. त्यामध्ये टोमॅटो टाकायचा, हिरव्या मिरच्या टाकायच्या. चांगलं व्यवस्थित एक मिश्रण होऊन द्यायचं. आणि हो, मटकीच्या उसळमध्ये चणे तुम्ही टाकून बघा, खूप चवदार लागते मटकी. अजून आणि हिरव्या मिरच्यांमधले मटकी खूप वेगळी लागते, चव छान लागते त्याची. कांदा, टोमॅटो, मिरच्या चांगल्या परतून झाल्यानंतर आपण त्यात हळद टाकणार आहे व चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि मटकी मी घरीच तयार केली आहे. छान मोड आले मटकीला. मला सुकी मटकीची भाजी खूप आवडते. आणि याच्यात पाणी टाकायचं नाही आहे, वाफेवरच बनवायची आहे. मटकीची उसळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आणि नंतर कोथिंबीर टाकायची आहे वरतून. आणि झाकण ठेवून एक तांब्या किंवा ग्लास भरून ठेवा वरतून, म्हणजे वाफेवर चांगलं होईल. मी डबा ठेवला आहे. पंधरा 20 मिनिटांनी होऊन जाते मटकीची भाजी. जास्त स्लो पण नाही आणि जास्त फास्ट पण नाही, मीडियम गॅसवरती भाजी ठेवा, म्हणजे खाली लागणार पण नाही. बघा किती छान झाली आहे भाजी. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा.